आणि प्रश्न अध्यक्ष महोदय बोलते यांनी इलेक्शनच्या आधी कबूल केलेल्या गोष्टी द्या, हे नवीन निर्माण झालेल्या गोष्टी नाहीयेत. ते लोक फक्त एवढेच म्हणतात किंवा जी आर तुम्ही जे काढलेले आहेत, सामान्य तुम्ही गोष्टी कबूल केलेल्या आहेत ते फक्त करा. आज आपण बघितलेलं की आपल्या महाराष्ट्र तरुण रस्त्यावर आलेला आहे. त्यांना 6 महिन्यापर्यंत आपण घेऊन गेलो. त्यांना निवडणुकीच्या आधी लाडका भाऊ म्हणून आपण समजतो, कारण की लाडक्या बहिणींसाठी लाडका भाऊ म्हणून आपण त्यांना लाडाने म्हणतो. आज ते सगळे रस्त्यावर आहेत. काही लोक तर पोलीस स्टेशनमध्ये विनंती आपल्या माध्यमातून शासनाला आहे की बिचारे आपला हक्क मागतायत, त्यांच्यावर या वयात गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांचं ऐकून घ्या. भविष्य आपल्या राज्याचं आहे. आपल्याला मदत करणारे जे युवक आहेत, युवक युवती जे काही असतील ते, त्यांचं जर आपण ऐकून घेतलं तर नक्कीच त्यांना सुद्धा न्याय मिळेल, आपल्याला सुद्धा न्याय देण्याचा आनंद वाटेल. त्या मागच्या 7-8 दिवसात जेवढे मोठे अध्यक्षमध्ये आपल्या या विधान भवनावर आले, या ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, त्यांचा जी आर निघलेला आहे तिथे कागद घेऊन आले होते. मी बघितलं कागद घेऊन आले. आमचे हेमंताचं सुद्धा संबोधन त्यांनी केलं. तिथं लोकांचं म्हणणं काही जी आर तुम्ही काढला पूर्ण करा. आमच्या मायमावल्या उमेदच्या सगळ्या आल्या, तुम्ही इलेक्शनच्या आधी कबूल केलं पूर्ण करा. आता युवक आहेत मोठ्या संख्येने, पोलीस समाज मोठ्या संख्येने आज बसलेला आहे. विविध माध्यमातून हे लोक आपल्यापर्यंत आले, आमच्या मागे सुद्धा लागतात, तुमच्यापर्यंत सुद्धा ते पोहोचतात, तुमच्या कानावर सुद्धा गोष्टी टाकतात. त्यांचं फक्त ऐकून त्यांचं जे काही आपण कबूल केलेलं तेवढं पूर्ण करावं अशी सर्वप्रथम मी मागणी करतो. या अंतिम आठवडा प्रस्तावानिमित्त आमचे पालकमंत्री आदरणीय